नमस्ते मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कासच्या पुढील जो समृद्ध पठार आहे या ठिकाणी आलेलो आहे. जैवविविधतेनं नटलेला हा जो परिसर आहे तो आता भांबवली धबधब्याकडे जातो. आपण इथून आता झुंगटी, भांबवली, धावली, जळकेवाडी या परिसराच्या टप्प्यात आहोत. मोठं घनदाट जंगल आहे मित्रांनो. इथं वन विभागानं ठिकठिकाणी वन संपादनासाठी पाण्याची सोय केलेली आहे. इथं बहुतेक करून जास्त जर काय असेल तर गवे आहेत, रानगवे, जे मोठ्या प्रमाणात इथं वावरतात. तसेच बिबटे देखील आहे आणि कायम लोकांना भेटणारा अस्वल देखील इथं आहे. आणि मागं एक दोन घटना अशा झालेल्या आहेत की अस्वलांनी इथल्या स्थानिक नागरिकांवर हल्ले केले होते. मग तिथं त्या नागरिकांचा डोळा गेला होता. एका नागरिकाचं तर अर्ध मेल्या अवस्थेतच तो ॲडमिट करायला लागला होता. आपल्या सिव्हिल सातारला क्रांतिसिंह नाना पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. हे यांनी याबाबत बातमी बनवलीच होती पाठीमागं. तर अशा आपण एक समृद्धीने नटलेल्या परिसरात आलेला आहेत. हाच तो वेस्टर्न घाट की जो बायोडायव्हर्सिटी म्हणून ओळखला जातो. आणि आता नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ह्या भागाचा समावेश आहे मित्रांनो. येत्या काळात हा जो पठार आहे हा आता डेव्हलपमेंटनं गजबजणार आहे. पण आमची अशी आशा आहे की निसर्गाला कुठेही धक्का न लावता हा काय डेव्हलपमेंट व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा, हे ह्यातून मला बोलायचं आहे. धन्यवाद. बरं का, हे जळकेवाडीचा परिसर आणि इथली जी लोक आहेत का नाही, त्यांची पूर्वीची राहणीमानाची जी पद्धत होती त्याविषयी थोडक्यात सांगतो की त्यावेळेस त्यांना सगळ्यात मोठा ॲक्सेस म्हणजे परळी बाजारपेठ. आणि त्यावेळेची सामाजिक परिस्थिती अशी की ही लोक इथंच राहून त्यांचं जीवन कामकाज करत होते. आता जशी मुलं मुंबईला आहेत तसं ही परिस्थिती पूर्वी नव्हती. म्हणजे अगदी 80च्या दशकाच्या पूर्वी, म्हणजे 1980च्या पूर्वी इथं पोझिशन अशी होती की लोक अगदी लंगोटावर असायची. गुरं पाळणार इथं दिवसभर. ते मुख्य व्यवसाय यांचा गुरच. आणि मग दिवसभर ती गुरं पाळायची, त्यांचं दूध काढायचं. दूध विकायचं नाही, दूध घरातल्या पोरांना द्यायचं आणि बाकीचं शिल्लक ठेवायचं. मोठ्या प्रमाणात दूध असायचं. आणि मग त्याचं लोणी तयार करायची लोक. आणि लोणी तयार केल्यानंतर ते परळीच्या बाजारपेठेत सोमवारी न्यायचं. ते रविवारी इथून निघायचं पायी. पायी निघायचं. रविवारी पहाटच निघायचं किंवा रात्रीच निघायचं. पायी पहाटच निघायचं. आणि मग ते परळीच्या बाजारपेठेत पोहोचायची ही सगळी लोक. त्यावेळेस परळीमधले पानसरे, काटाळे, कोठावळे, कुलकर्णी असे मोठे व्यापारी होते की जे लोणी फक्त खरेदी करतात. मग ते लोणी काय करायचे, हातानं वजन करायचे, पार्टात वजन करायचे आणि खुली असायची. त्या खोलीत ती लोणी टाकून द्यायची. आणि मग फार मोठं लोणी जमल्यानंतर त्याचं वितरण, म्हणजे तिथलं सातारचा एक मोठा व्यापारी येणार आणि ते सगळं लोणी घेऊन जाणार. अशा पद्धतीनं परळी ही पूर्वी लोण्याची बाजारपेठ होती. आणि मग इथलं तांदूळ आणि लोणी पूर्वीच्या काळात फार प्रसिद्ध होतं. अतिशय उत्तम दर्जा त्या तांदळाला आणि लोण्याला होता बाजारपेठ. बरं का, हा जो परिसर आहे आता आपण तांबीला पोचलेला आहे. तांबीमध्ये एक वाघजाई मंदिर आहे. वाघजाई मंदिर फार पुरातन काळापासून इथं प्रसिद्ध आहे. इथला जो बहुजन समाज आहे त्यांची अपार भक्ती असलेली ही देवी आहे. तर इथं जत्रा भरती दरवर्षी. आणि या जत्रेचं असं वैशिष्ट्य आहे की जत्रा संपल्यानंतर इथं कोणी नसतं. त्यावेळेस प्रत्यक्ष वाघ येतो अशी एक आख्यायिका आहे. तर इथल्या लोकांची अपार श्रद्धा असलेलं एक ठिकाण आहे.
परडी आशीर्वाद हा द्यावा, हातात दुर्डी फुलांची परडी आशीर्वाद हा द्यावा. उध 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 मागतो जोगवा. नमस्कार. नमस्कार. मी संतोष दळवी, सातारा. आज धावली जळकेवाडी या परिसरात आलेलो आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण वाई तालुक्यामधील जोर गावात गेलो होतो आणि तिथं नागरिकांच्या राहणीमानाविषयी बोललो होतो. तर तिथल्या लोकांच्या समस्या बी जाणून घेतल्या त्या. तर तिथं जंगली स्वापदांच्या बरोबर जे सहजीवन आहे ते आपण बघितलं. आज सातारा तालुक्यातील धावली गावात आणि जळकेवाडी गावात आलेलो आहे. तर मी इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. तर त्यांचे काय आपण अनुभव घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? ठकाराम रामचंद्र शिंदे. आपलं वय किती? वय 60 असेल. आणि इथं आता उद्योगधंदा आपला काय काय? काय 2 गुरं. 2 गुरं. हो. आणि शेती किती आपली? शेती आहे 3 गुंठ. वडिलांच्या नावावरती काकांना जाणार तिघांना आणि वडिला नाही ना, त्यात काय लागणार आमचं. बर. आता मग इथं भात शेती करताय आपण? भात नाही, मग काय असतं? गहू होतो. बर. आता पावसात पडूनच असते. बर. मला सांगा, आता इथं तुम्ही एवढ्या दुर्गम ठिकाणी राहताय, तर जंगलातली वाघ, अस्वल, गवे यांचा इथं काय वावर आहे का? अस्वालाचा आणि गव्हाचा आम्हाला लय तरस. काय शेती बी ठेवीत नाहीत आणि अस्वाल माणसाला फाप असते. होय का? बर. मग काय तुमच्यावर हल्ला केला का कधी? गव्हानं नाही केलेला, अस्वालाने केलाय. बघू कसं काय केलं ते ते. बघा ते बघा. टाका मारलं म्हणजे अस्वलानं चावलं होतं. हो, चावलं होतं. मग त्याच्यापासून सुटका कशी काय केली तुम्ही? माझ्या हाताला खाली पडलं म्हणून असा दगड लागला. हा. दगड घेताना हे धरून मारला. मारला? असं आपण नारळ वापरतो दगडावर. बर. मग त्याने तोंड काढलं आणि गेला. ह्या घराच्या त्या बाजूला तिथं अस्वल. हो. बरं. अस्वल उंचीला तुमच्या एवढंच होतं का? एवढं एवढं लहान होतं? एवढं बकऱ्या एवढं. बर. म्हणजे बर का मित्रांनो, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं जे शेती आणि मग दुधाचा व्यवसायासाठी गुरं आणि त्याच्याबरोबर असणारी छोटी शेती, मग इथलं उत्पन्न कमी आणि शिवाय जंगली श्वापद म्हणजे अस्वला सारख्या बरोबर झाटापट्टी करायला लागते आणि असं जीवन जगायला लागते. म्हणजे आपण शहरी भागात जीवन जगताना जी सुलभता आहे ती इथं नाही. आपण शहरातले लोक येतो इथलं निसर्ग सौंदर्य बघण्याकरता, परंतु इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत. नक्कीच मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं ताई? दगडाबाई अप्पा शिंदे. बर. तुम्ही तर गृहिणी आणि काय करता काम? काम काय नाही, 2 जनावर धार काढणे, काय 4 पैसे येतील ते घेणे, दुसरं काहीच धंदा नाही. म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे? हो, आपलं एका गुराचं. हा हा हा. बर. मग आता इथं शेती आहे तुमची? शेती आहे थोडीशी. शेती थोडीशी आहे. बरं. इथं जनावरांचा काय अनुभव तुम्हाला येतो? जनावर अस्वली गव कायमची जमाना गावते. त्या कवा पळायला लागतं, कवा काय करायला लागतं. आमची शेत ठेवीत नाही. बर. गुरांची घेऊन गेलो गुरं तर ती आमची पुढे उभी असते. बर. समजा जनावर आल्यानंतर तुमचा काय पवित्र असतो? काय करता तुम्ही? काय पळ काढायचं, कुठेतरी कुठे झाडावर चढायचं, कुठे दगडावर चढायचं. बर. दुसरं काय करणार? कुठेतरी जीव वाचवला पाहिजे ना. बर. बघितूच बसते आपलीकडे ते आपलं गुरु त्यांची पजा. बर. म्हणजे अस्वल असलं किंवा काय? अस्वल नाही, गहू. गव्हाचे. अस्वल गावलं की खाणार. मग शेतीचं नुकसान होतं का? किती टीव्हीतच नाही तर. बर. आता ह्या पाण्यात बाजरी केली तुम्हाला बघा कशी खाली 5 मिनिटं जायला लागतील. 5 मिनिटं बाजरी केली तुम्ही? गुरांची बारक्या वासरांना हिरवं बर. हिरवं केलंय आपलं गहू काढले चरण्यासाठी. बर. ते गव्हाने चक खाली. गहू टीव्हीत बर 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 बर. इकणाई लसकानी आहे आणि इकणाई लसकानी आहे. तोटा पण इकण्याचं नाही. बरं. मी आता ह्या आजींना विचारणार आहे. आजी, तुमचं नाव काय? नमस्ते. बर. तुम्ही आता सध्या काय करता इथं? घरी सांगते ते हेच करायचं. शेतीचं काम करता. आता वय किती? आजीचं वय 75 आहे. धडधाकट आहेत. ग्रामीण भागात अशी धडधाकट माणसं 75 वर्षाची 80 वर्षाची तुम्हाला सहज बघायला मिळणार मित्रांनो. तर ह्या अजून सुद्धा शेतीत काम करतात. आता आपल्या शहरामध्ये 60 वर्ष झाल्यानंतरचा माणूस हा व्हीलचेअर घेतलेला दिसतो किंवा काठी टेकत असलेला घेतो. पण आजीबाईंकडे बघून खरंच आनंद वाटतो की या चांगल्या वातावरणात
एवढं चांगलं निरोगी शरीर ठेवलंय. धन्यवाद आजी. हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे